यूट्यूब चॅनलच्या कुर्रोडी जंक्शन मध्ये आपले सर्वांचे स्वागत। या अगोदर आपण कुर्रोडी शहरामध्ये राजकीय नेत्यांच्या सभा झाल्या त्याविषयी पाहिलं। त्याविषयी मला अनेक जणांचे फोन व मेसेज आले। त्यामध्ये व्हीपी सिंग, राजनारायण, काशीराम, मनोहर जोशी, त्याचप्रमाणे नारायण राणे, आर पाटील, अजित पवार यांच्याही कुर्रोडी शहरामध्ये अनेक सभा झाल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही कुर्रोडी शहरामध्ये 3-4 सभा झाल्या। त्याचप्रमाणे सेलिब्रिटीमध्ये धर्मेंद्र, हेमा मालिनी, राज कपूर तसेच अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी कुर्रोडी शहराला भेट दिली। दादा कोंडके यांनी कुर्रोडी शहराला भेट दिली, परंतु त्यांची सभा माड्याला झाली। तसेच भीमसेन जोशी यांचं गायन कुर्रोडी शहरामध्ये झाले। सुधीर फडके यांचे गीत रावणाचा कार्यक्रम कुर्रोडी शहरामध्ये झाला। त्याचप्रमाणे लता मंगेशकर यांनी देखील कुर्रोडी शहराला भेट दिली, परंतु त्यांचा कार्यक्रम नाही झाला। अनेक सेलिब्रिटी आणि गायक गायिका यांनी कुर्रोडी शहराला भेटी दिल्या। मराठीमध्ये अलका कुबल, वर्षा वसगावकर यांचे कार्यक्रम झाले। याशिवाय इतर काही जर कोणाला काही माहिती असेल तरी ती मला द्यायला हरकत नाही। आज आपण कुर्रोडी शहराचे वैभव, माधव स्मृती हॉस्पिटल याविषयी माहिती घेणार आहोत। कुर्रोडीमध्ये रेल्वेचा दवाखाना होता आणि या दवाखान्यामध्ये डॉक्टर देसाई सेवा देण्यासाठी आले। डॉक्टर देसाईंच्या, वसंतराव देसाई त्यांचं नाव, यांच्या लक्षात आलं की कुर्रोडी शहरामध्ये वैद्यकीय सेवेची कमतरता आहे, योग्य प्रकारे वैद्यकीय सेवा दिली जात नाही किंवा उपलब्ध होत नाही। तेव्हा त्यांच्या डोक्यातून कल्पना आली आणि त्यांनी कुर्रोडी शहरामध्ये माधव स्मृती हॉस्पिटलची स्थापना केली। हे छोट्या प्रमाणात लावलेलं रोपटं नंतर वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि त्यानंतर या ठिकाणी डॉक्टर अशोक वागळे आले। डॉक्टर अशोक वागळे म्हणजे कुर्रोडी शहरासाठी देवदूतच होते। खरोखर त्यांनी माधव स्मृती हॉस्पिटल इतक्या चांगल्या प्रकारे चालवलं, अनेकांना चांगल्या प्रकारची सेवा दिली, मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया कमी पैशामध्ये केल्या। त्या काळामध्ये कुर्रोडी शहरामध्ये ऑपरेशन थिएटर ही कल्पना नवीनच होती, परंतु त्यांनी ऑपरेशन थिएटर चालू केलं, मोठे मोठे ऑपरेशन केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे योग्य पैसे घेऊन ऑपरेशन केली। त्यावेळी शस्त्रक्रियेसाठी सोलापूर, पुणे, मुंबईला जावं लागायचं, परंतु त्या ठिकाणी त्याच लेवलच्या शस्त्रक्रिया डॉक्टर अशोक वागळे यांनी माधव स्मृती हॉस्पिटलमध्ये केल्या। डॉक्टर अशोक वागळे अतिशय अल्प पैशामध्ये उपचार करायचे। गोरगरिबांकडून तर ते पैसे घेत नसत। त्यांच्याशी चर्चा करताना ते म्हणायचे की पेशंटकडून जास्त पैसे घेऊन इन्कम टॅक्स भरण्यापेक्षा पेशंटलाच जर मी सवलत दिली तर काय वाईट आहे, अशा प्रकारचे त्यांचे विचार होते। त्यांनी रुग्णसेवाबरोबर अनेक सामाजिक कामं देखील केली। एक आठवण म्हणजे आमच्या
क्रिकेट टीमला त्यांनी स्टंप, बॅट, बॉल्स अशा प्रकारची देणगी अनेक टीमना दिल्या त्यांनी. म्हणजे त्यांचं सामाजिक काम देखील असायचं. सामाजिक उपक्रम राबवायचे. फनफेअर सारख्या काही कल्पना त्यांनी कुर्डी शहरामध्ये आणल्या. अशा प्रकारचे डॉक्टर अशोक वागळे, त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे पहाटे 4 पासून रात्री 1 वाजेपर्यंत सतत कामात असणारा डॉक्टर म्हणजे अशोक वागळे. आणि रात्री 2 वाजता जरी पेशंट आले तरी ते शिट्टी वाजवत हसत बाहेर यायचे. चेहऱ्यावर कुठल्या प्रकारची आटी नसायची. खरोखर एक देवदूत म्हणतो आपण, तसे ते देवदूत होते. 2-3 वर्षापूर्वीच त्यांचे पुणे येथे दुःखद निधन झालं. पण हा माणूस कुरोडकर कधीही त्यांना विसरू शकत नाही. अशा प्रकारचा देवदूत होता. डॉक्टर अशोक वागळे आणि वसंतराव देसाई या दोघांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि अशा प्रकारचीच माहिती मिळवण्यासाठी आपण माझे कुरोडी जंक्शन यूट्यूब चॅनल पाहत जा. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.